काहीच दिसत नाही आणि या ठिकाणी इथून काही नीट दिसत नाही धोक्यामुळे. पूर्वीचा जो यायचा रस्ता होता का तो इथून होता, तो आता सध्या बंद केलेला. तर मित्रांनो, आपल्याला खरं तर जायचं होतं वज्रगडावरती, पण वज्रगडावरती जायला परवानगी नाहीये आणि दुसरा रस्ता जो आहे तो तिकडून डोंगरातून आहे आणि त्यासाठी रस्ता पण ठीक नाही. आपल्याला स्वतःला जावं लागतं रस्ता काढत. आणि आता खूप असा पाऊस धोका झालेला, त्यामुळे तिकडे जाणं काही शक्य नाहीये. म्हणून आता मी चाललोय पुरंदरवरती. पण कसं वातावरण झालं एकदम भारी, तुम्ही बघा, पुढचं काहीच दिसत नाहीये. तर मित्रांनो, आता आलोय आतमध्ये पुरंदर किल्ल्याच्या. तिथं चेकिंग झाली, गेटवर चेकिंग. आपल्याला आधार कार्ड कंपल्सरी लागतं. तुम्ही ज्यावेळेस बी पुरंदरवर येतात आधार कार्ड नक्की घेऊन या, आधार कार्ड कंपल्सरी लागतं. तर चला पाहूया आता पुरंदर किल्ला. गेट मधून आतमध्ये येताच आपल्याला सुंदर असं एक पाण्याचं टाकं म्हणजे मुखी तलाव पाहायला मिळतो. चेकिंग पोस्टच्या थोडं पुढे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला एक तलाव पाहायला भेटतो, मुखी तलाव म्हणून. तो काही जास्त दिसत नाहीये धोक्यामुळे. मुखी तलाव पाहायला भेटतो त्या ठिकाणी. किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ म्हणजे हिवाळा ते उन्हाळा, कारण हा किल्ला खूप उंचीवर असल्या कारणामुळे पावसाळ्यामध्ये याच्यावरती कंटिन्यू धुकं व पाऊस असतो आणि याच कारणामुळे आपल्याला काही किल्ल्यावर जास्त माहिती गोळा करता आली नाही. दिसत किल्ला, कुठं जायचंय काय नाही, पुढं काहीच नाही दिसतं. रस्त्याने सरळ पुढं चाललोय मी, कुठं जायचंय काहीच माहित नाही. मुखी तलावाच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला जी इमारत पाहायला मिळते किंवा जो पडलेल्या घराचे अवशेष पाहायला मिळतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नसून इंग्रजांनी ज्यावेळेस या किल्ल्यावरती आधिपत्य केलं होतं त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी 2 चर्च बांधले होते, त्यापैकी हे एक चर्च आहे. हा किल्ला 11व्या शतकापासून अस्तित्वात असून मराठी साम्राज्याच्या शौर्याचा व इतिहासाचा साक्षी आहे. कारण याच किल्ल्यावरती ज्यांनी आपल्याला धर्मासाठी मरावं कसं हे शिकवलं त्या राजांचा जन्म झाला होता. या ठिकाणी थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतंय. दत्तप्रभूंचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दत्तप्रभू दत्त मंदिरापासून थोडं अंतर पुढे चालताच आपल्याला मुरारबाजी देशपांडे यांचे एक स्मारक पाहायला मिळतं. मुरारबाजी सरसेनापती मुरारबाजी जे होते का त्यांची या ठिकाणी मूर्ती लावलेली. पुरंदरचा तह म्हटल्याच्या नंतर सर्वांच्या डोक्यामध्ये येणारा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर अशी कोणती वेळ आली होती की ज्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. त्याच्या मागचं कडू कारण म्हणजे असं 1665 मध्ये जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला व त्यावेळेस मुरारबाजी देशपांडे हे मराठी सैन्याचे नेतृत्व करत होते. किल्ला जिंकण्यासाठी मुघलांनी खालून तोफांचा जोरदार मारा केला, पण मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या मर्यादित सैन्यासोबत मुघलांना कडवी झुंज दिली. या झुंजीमध्ये मुरारबाजी देशपांडे यांनी वीरमरण पत्कारलं आणि याच कारणामुळे छत्रपतींना मिर्झा राजाची अटी मान्य करून पुरंदराचा तह करावा लागला. खालीच्या पुतळ्यापासून थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक बुरुज पाहायला मिळतो, दरवाजाचा बुरुज. आता या ठिकाणी एक जुना दरवाजा आहे, जुना दरवाजा आपण जाताना पाहिला होता, पण इकडे आतमध्ये नव्हतं आलो कारण की पाऊस जास्त होता. त्यामुळे इकडे जे महाग दिसते ना त्याच्यामध्ये पाऊस होता, त्यामुळे थोडं थांबलो होतो. मग तसंच तिथून पुढे गेलो होतो, पाऊस होता तुम्ही. आणि आतमध्ये तेवढ्यात पूर्वीचा जो यायचा रस्ता होता का तो इथून होता,
त्यातून खालून तो आता सध्या बंद केलेला आहे, त्यामुळे इकडून यायचं वाटत नाही, विषय घ्यायचा नाही. चलो पुढे आले की आपल्याला या ठिकाणी शिव मंदिर पाहायला मिळेल, भगवान श्री महादेवाचं शिव मंदिर. चला तर पुढे जाऊया. मित्रांनो आपण किल्ल्याच्या माथ्यावरती जाऊन आलो. मोबाईलवर अलाउड नव्हता म्हणून मोबाईल खाली कॅम्पमध्ये जमा केला. तर आता आपण म्युझियम बघायला चाललेलो. म्युझियम कडे जात असताना सुंदर असे एक आपल्याला पाण्याचं तलाव या ठिकाणी पाहायला मिळतं. हे म्युझियम छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित असून या किल्ल्यावरती मराठा स्वराज्यातील 250 किल्ल्यांची माहिती आहे. म्युझियम मध्ये आलेलो म्युझियम बघूया. पुणे त्या ठिकाणी आपण गेलो ते पण समुद्र सपाटीपासून 300 आपण गेलेलो त्या किल्ल्यावर. खूप सोपा ट्रॅक आहे. देशाची कंक बरेचसे खूप मोठे मावळे होते. देशाची छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप सारे मावळे होते. कोकणच्या लढाईमध्ये मराठ्यांनी वापरलेली भाले लढाईमध्ये. उंबरखिंडची लढाई इसवी सन 2 फेब्रुवारी 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत खान याच्या विरुद्ध मुठभर मावळे घेऊन त्याचा पराभव केला होता. एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी अवघ्या मुठभर मावळ्यांसोबत 30,000 सैन्य धुळीस मिळवलं होतं. चला आता आपलं म्युझियम सगळं पाहून झालेलं आहे. आपल्याला आता बाहेर जायचंय. तर चला. त्या ठिकाणी संभाजी महाराजांची मूर्ती पाहू शकता. तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या खाली उतरायला चालू केलंय. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आज इच्छा तो खूप वरती किल्ल्याच्या वरती जे मंदिर आहे, फक्त मंदिर पाहण्याजोगं, पण तो जाण्याचा रस्ता आहे ना, तो अनुभवच वेगळा आहे. खूप आनंद भेटला वरती जाऊन. तुम्ही पण आल्याच्या नंतर जा. मोबाईलवर अलाउड नाहीये, पण तुम्ही या जाऊन नक्की ठिकाणी. तर मित्रांनो आपण आता गेटच्या बाहेर आलेलो आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस कंपल्सरी आधार कार्ड घेऊन या. आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटणार नाही. ठीक आहे. आपण जाताना एकदम थोडंफार क्लिअर वातावरण होतं, पण आता काही दिसत नाही. आता आपण डायरेक्ट बीके ट्रॅव्हल्स बीके ठीक आहे. तर आता गाडी चालू करायचा काय विषय घ्यायचा ना, गाडी बंद करायची, हाय असं उतराने गाडी जाऊन द्यायची. चलो. तर मित्रांनो भेटूया अशाच एखाद्या छत्रपतींच्या किल्ल्यावरती. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय.